आमची आजी आजोबा खायची वांग्यातली मच्छी आणि आम्हाला पण बनवून खायला द्यायची. म्हणून आम्हाला जुनी चव आमच्या तोंडाला लागलेली आहे. खूप मस्त वाटते. तुम्ही एकदा वांग्यामध्ये भाजलेली मच्छी टाकून बघा. कसं करायचं? चला तर मग सांगते. आपण वांग्याची भाजी कसं बनवतो तसंच अगोदर वांग्याची भाजीची फोडणी करून द्यायची. जसं तेल टाकायचं, त्यामध्ये कांदा, मिरची, जिरा, धने अर्धवट पिसलेले, अद्रक व लसूण पेस्ट, थोडा गरम मसाला, त्यानंतर तिखट एक एक चमच टाकायचं. तिखट थोडं कमीच टाकायचं कारण मच्छी ही भाजलेली असते ना, ती थोडी चरक्यानं लागते. म्हणून थोडं हळद, मीठ टाकून द्यायचं आणि नंतर टमाटर व वांगे टाकायचं. वांग्यांना मसाल्यातच छान भाजून द्यायचं. म्हणजे थोडं ब्राऊन वांगे होऊ द्यायचं. नंतर मच्छी छान 2-3 पाण्याने धुवून द्यायची. ब्राऊन वांगे झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं. म्हणजे थोडा रसच पाहिजे. तर इथे मी छान थोडं कोमट पाणी टाकून घेत आहे. कारण की आपण जेव्हा मच्छी टाकून ना त्याला सगळंच ती मच्छी शोषून घेते पाणी. तर थोडं पाणी मी जास्तच टाकलं आहे, तुम्ही बघू शकता. तर याला छान उकळी येऊ द्यायची. नंतर आपण ती मच्छी धुतलेली होती ना, ती टाकून द्यायचं आणि नंतर मग कोथिंबीर टाकायची आणि नंतर छान मग मिक्स करून घ्यायचं. तर बघा इथं आपली झटपट अशी आपली मच्छी वांग्याची भाजी तयार झालेली आहे. तर बघू शकता किती मस्त इथे भाजी तयार झालेली आहे. पूर्ण रस्सा हा आटून गेलेला आहे. तर भाकरीसोबत एकदम मस्त वाटते. तुम्ही पण करा, नक्की करा. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. धन्यवाद.